कळशी तांब्या मी घेते, दादा मी लग्नाला येते. असा उंबरू राजा देवानी गतले बाजा तिथला तांदूळे रे नाचणी डोंगरी घराशी बाहेर परे रे काय ताशा पण आलेला आहे बघा, ताशा मास्तर. हा कस्तुरी तिलकं लाडपडले वक्षस्थले कौस्तुभं नासागिरनो मोतिकं करतले वेणुकरे कंकणं सर्वांगे हरिचंदनं सुलिलं कंठे च मुक्तावली गोप श्री परिवेष्टितो विजेते गोपाल चूडामणि दीर्घानाकानद्यो गिरेश्रेणी विश्वपदानि च तेन आयु प्रमाणेन पुण्याहं दीर्घमा आयुरस्तु. पुन्हा एकदा घ्या, दीर्घानाकानद्यो गिरेश्रेणी विश्वपदानि च काही मागिते गणेश पूजे लाभा आता नवरी नाव घेते बघा. आता बघूया आपण. पुस्तकाला भूगोलाची कवर, सुरेखाचं नाव घेते पांडुरंगची लवर. अरे काय नको ताई पुन्हा जाणार रस्त्याला, नको ताई पुन्हा जाणार. मांडव स्थापन या ठिकाणी होणार आहे. आता उंबर आणण्यासाठी आपण निघालेलो आहोत. चला आपण आता उंबर आणण्यासाठी निघालेलो आहोत. मांडव स्थापना होणार आहे. कमरे को गपरिये सुतारू गेले वनी जाऊनी देखले साय गतले घाया उमरावरी असा उंबरूरा. सुतारू गेले वनी जाऊन देखले साय गतले घाया त्या उमरावरी असा उंबरू राजा देवानी गतले बाजा नाही मी उमराचा फुलू खांद्या कोराडी कमरे को सुतारू गेले वनी जाऊनी देखले साय गतले गाया त्या उमरावरी असा उंबरू राजा देवानी गतले बाजा गतले बाजा सुतारू गेले वनिरा देखले रात्रे चल तू आता पूजा कर. प्रदक्षिणा केली या अशी आहे तू इकडे पूजा. आता आपण मांडवासाठी लागतो.
हळद कुंकू लाव, हिरो ठेव आधी. इथे आलेलो आहोत आपण आणि इकडे छान उंबराची पूजा वगैरे केली जाते तिथला तांदूळे रे नाचणी डोंगरी घराशी बाहेर परे रे काय भाऊस काय म्हणतो भाऊस कोण घराशी बाहेर परे काशीनाथ बंधू रे काय बहिणी जैनचे बारजा. उंबर आणण्यासाठी आपण इथं आलोय. यथासांग पूजा विधी झाली, गाणी ऐकली आणि इथे आता थंडा वाटतात सगळेजण. बघा पिंकीताई इकडे सगळ्याजणी. आता ऊन लागतोय बघा, कारण का माहिती असेल या एप्रिल मे महिन्यात उन्हाचा पारा हा वाढणार आहे आणि सगळ्या जणी हळदीसाठी. आणि इकडे हे बघा बाईक चालवतात. हा बाईक चालवता ही बघा. रात्री यांचा डान्स जो तुम्हाला बघायला मिळणार आहे, छान कोळी डान्स असणार आहे. रात्रीचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील, त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओला तुम्ही बनवून राहा. आता थोड्या वेळात मांडव स्थापना होणार आहे. आता उंबर घेऊन आपण मांडवात जाणार आहोत आणि तिथे पुरोहितांमार्फत मांडव स्थापना होणार आहे, ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. चला आता आपण उंबर घेऊन मांडवात निघालेलो आहोत. बघा इकडे वहिनी ढोल वाजवत आहेत बघा, हे बघा. आणि मांडव स्थापनेसाठी आपण उंबर आता मांडवात घेऊन चाललेलो आहोत आणि छान ही मजा कोळीवाड्यातली तुम्हाला पाहायला मिळते. आमच्या लग्नाच्या वेळेस आज छान अशी आकाशची मुहूर्ताची हळद लागली आणि रात्री जो कोळी डान्स असणार आहे बँजोवर डीजेवर, तो सुद्धा पाहायला मिळणार आहे. चला आता आपण सर्वजण उंबर घेऊन मांडवात निघालेलो आहोत. छान ढोल वाजवते बघा वहिनी, ही बघा. आणि इकडे ताशा पण आलेला आहे बघा, ताशा मास्तर. हा छान. आपल्याला हा ताशा मास्तर कसा वाटतोय तो कमेंट बॉक्स मध्ये कमेंट्स करा. आणि यांचा हा जो बँजो पथक आहे तो कसा वाटतोय तो सुद्धा जरूर आपल्या कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आणि जरूर आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा. आपले श्रीवर्धनचे पारंपरिक सण कार्यक्रम इव्हेंट्स तुम्हाला पाहायला मिळतात. कोळीवाड्यातले सगळे लग्न सराई आणि कोळी गाणी तुम्हाला छानपैकी आपल्या या व्हिडिओ मार्फत ऐकायला मिळतात. चला आपण मांडवामध्ये आलेलो आहोत आणि आपलं हे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर परिसर आणि छान सकाळी आपण मुहूर्ताच्या हळदीच्या वेळी विठुरायाचं आणि रुक्मिणी मातेचं दर्शन सुद्धा केलंय आणि आता आपण उंबर मांडवाजवळ आणलेला आहे. या ठिकाणी यथासांग पूजा विधी होईल आणि मांडव स्थापना होताना आपला हा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. चला मांडवातून आपण आता इथे घराजवळ आलेलो आहोत आणि छान ढोल वादक जे आपल्याला पाहायला मिळतात, ढोल वादक जे पाहायला मिळाले ते आपल्याला कसे वाटले ते पुन्हा एकदा कमेंट्स करा आपल्या. आणि या ठिकाणी आता उंबराची स्थापना होणार आहे, मांडवाची स्थापना होणार आहे, ते सुद्धा आपल्या या व्हिडिओ मार्फत पाहायला मिळेल. मांडव स्थापनेची सुद्धा या ठिकाणी तयारी केलेली आहे आणि पुरोहित सुद्धा आलेले आहेत बघा. आपले पुरोहित दादा पाहायला मिळतात. चला आता मांडव स्थापना होणार आहे आणि मांडव स्थापनेचा छान असा व्हिडिओ पाहायला मिळेल. आकाशची हळद, आज मुहूर्ताची हळद पाहिलं आणि संध्याकाळी सुद्धा आपल्या पंचांची हळद जी होईल ती सुद्धा पाहायला मिळेल.
नवरदेव आकाश आता मांडव स्थापनेसाठी बसणार आहेत आणि जयेंद्र काका आपल्या सहपत्नीक काका आणि काकी बसणार आहेत मांडव स्थापनेसाठी. कस्तुरी तिलकम लाडपडले वक्षस्थले कौस्तुभम नासागिरनो मोतिकं करतले वेणुकरे कंकणं सर्वांगे हरिचंदनं सुलेलं कंठेच मुक्तावली गोप श्री परिवेष्टितो विजेते गोपाल चूडामणि यन मंगल महेंद्रस्य प्राप्ते देव समागमे ऋषभिस्तूय मानस्य गाठमार मागे ऋषिभिस्तूय मानस्य तप्तेर्भवतु मंगलम तप्तेर्भवतु मंगलम. आचम्य 3 वेळा पाणी प्या. चौथ्यांदा प्लेटमध्ये पाणी सोडा. आचम्य केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः. सोड पाणी चौथ्यांदा. हातावर पाणी घेतलंय, पुन्हा पाणी घ्या. बोट ओली झाली ती डोळ्यांना लावा. नेत्रोदक स्पर्श. हातामध्ये तांदूळ घ्या. 4 दाण्याने हात जोडा. असतो हळद नको लावू. हात जोडा. तुम्ही हाताला हात लावा. श्रीमन महागणाधिपतये नमः. श्री गुरुभ्यो नमः. गुरु विष्णु महादेवाय नमो नमः. इष्ट देवताभ्यो नमः. कुलदेवताभ्यो नमः. ग्रामदेवताभ्यो नमः. स्थानदेवताभ्यो नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. प्रारंभकाले निर्विघ्न नमस्तु. सुमुखश्च एकदन्तश्च कपिलो गजकर्णकालं मोदरश्च विघ्नो विघ्ननाशो गणाधिपा धूम्रकेतुर्गणाध्यक्षो बालचन्द्रो गजानन विद्यारम्भे वायच प्रवेश निर्गमे तथा संग्रामे संकटेशैव विघ्नतस्सन जयते शुक्लाम्बरं धरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्ते सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बिके गौरी नारायणी नमोस्तुते सर्वदा सर्वकार्येषु नास्तिते मंगलमे शान्तिर्गस्तो भगवान मंगलायतनं हरि तदेव लग्नं सुदिनं देवं ताराबलं चन्द्रबलं देव विद्याबलं देव लक्ष्मी पदते गौरिकं सुरामिलाभस्तेषां जयस्तेषां कृतस्तेषां पराजय ईशान बिन्दिवरश्यामृदयस्तु जनार्दना विनायकं गुरुभानं ब्रह्मा विष्णु महेश्वरं सरस्वती मृडम्यादो सर्वकार्यात् सिद्धेत. उत्तरकलशे अक्षदान् निक्षिपेत. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथि देवो भव. सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. ततः वनिकृतजानुमण्डलकमलमुकुल सदृश मंजले शिरस्याध्याय दक्षिण पाणिनाम पूर्ण कलशं धारयित्वा आशिष प्रार्थयन्ते प्रार्थना महाम एता सत्या आशिष संतु. कलश आहे तो उचलाचा. पहिले मुलाच्या कपाळ, नंतर त्यांच्या कपाळ, तुमच्या कपाळ लावून खाली ठेवा. असं 3 वेळा करा. कलश लावा. नारळ नको. दीर्घानागानद्यो गिरे श्रेणी विश्वपदानिच तेन आयु प्रमाणन पुण्याहम दीर्घमा आयुरस्तु. पुन्हा एकदा घ्या. दीर्घानागानद्यो गिरे श्रेणी विश्वपदानिच तेन आयु प्रमाणन पुण्याहम दीर्घमा आयुरस्तु. पुन्हा खाली ठेवा. आता घ्या तिसऱ्यांदा. दीर्घा आणि तिसऱ्यांदा जरा फोटोवाल्याकडे बघा. दीर्घा नागानद्यो गिरे श्रेणी विश्वपदानिच ते नायु प्रमाणन पुण्याहम दीर्घमा आयुरस्तु. वनस्पतिरसोद्भूतगंधा ढगंधोत्तमाद्रे सर्वदेवानां धूपोयं प्रतिदेवतां एतः ग मातृका देवता वरुण आलं. एतः देवताभ्यो नमो नमः. स्थावर धूपं समर्पयामि. दिवा ओवाळून घ्या. साज्यांच्या वरती संयुक्तं वंदना योजितं मया दीपं गृहाण देवेश त्रैलोक्यं तिमिराप भक्त्या दीपं प्रयच्छामि देवाय परमात्मने. त्रायमान निर्यात गोरा गरम झाला असेल तर ताटा सकट उचला. निरांजन दीपम दर्शयामी. आता केळ्यांभोवती सकलप करा. नैवेद्यार्थे रंभा फल नैवेद्यम निवेदयामी. मातृका देवताभ्यो नमो नमः. मुखवासार्थे विड्यावर पाणी सोडा. मातृका देवताभ्यो नमः. मुखवासार्थे पुगी फल तांबूलम यथा संभव निष्कृतक्षां समर्पयामि. फलार्थ इदं ते महाफलं नारिकेलफलं समर्पयामि. कलशस्य मुखे विष्णुकण्ठे रुद्र समाशितं मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणा सुधा कुक्षतु सागरा सर्वे सप्तद्वीपाव सुंदर ऋग्वेद होतो यजुर्वेद सामवेद तर्वणांगे च सहिता सर्वे कलशांबो समाशिता. आद्र गायत्री सावित्री शांती पुष्टी करदायांत देव पूजार्थं दुरितक्षयकारका दुरितक्षयकारकाः. सावकाश. गाठ मारलेली आहे. नार सुटली नाही पाहिजे. नाव घेतल्याशिवाय नार सुटणार नाही. मग काय झाला. छान अशी मांडव स्थापना आपल्याला पाहायला मिळते आणि जयेंद्र काका आणि काकी बघा मांडव स्थापनेसाठी बसलेले होते. आणि आता तोरणी जो दार आहे म्हणजे आपला हा मंडपाचा दार आहे याच्यावर हे तांदूळ उडवतील, अक्षता उडवतील जे आपल्याला पाहायला मिळते. हा जो तोरणी दार आहे त्याच्यावर बघा या ठिकाणी अक्षता उडवलेल्या आहेत आणि छान ही मांडव स्थापना आपल्याला पाहायला मिळते. आणि दुपारची वेळ जी आहे ती म्हणजे भोजनाची वेळ आणि भोजन व्यवस्था या मंडपामध्ये केलेली आहे. आपले नारायण काका सुद्धा आलेले आहेत. माझे सासरे आहेत हे बघा या ठिकाणी आणि महेश मामा आहेत. चला या ठिकाणी जेवणाची व्यवस्था केली जाते. आपण इथे येणारच आहोत पण मांडव स्थापना जी होते आपल्याला ती पाहायला मिळते. सुंदर असं हे आकाशचं कोळीवाड्यातलं लग्न, मुळगाव कोळीवाड्यातलं लग्न जे पाहायला मिळतं आहे. आणि आता मांडव स्थापना या ठिकाणी झालेली आहे आणि महिलांची मांडव स्थापनेची गाणीसुद्धा आता ऐकायला मिळतील आपल्याला.
आपले जे पुरोहित आहेत श्रीवर्धनचे नावाजलेले राहुल दादा, ते सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतात. गणेश पूजेला बामण काही मागिते, पूजेला बामण काही मागी, गुलाब ताईला गणेश पूजेला बामण हुंबर मागिते, गणेश पूजेला बामण हुंबर मागिते, हुंबर नाही ग बामण मंत्र बोलिते, हुंबर नाही मंत्र बोलते, दरचा पूजेला बामण काही मागिते, गणेश पूजे बामण मंत्र बोलते, सुपारी ग बामण मंत्र बोलते, गणेश पूजेला बामण काही मागिते, गणेश पूजेला बामण काही बामण गंध मागिते, गणेश पूजेला बामण गंध गंध नाही ग बामण मंत्र बोलते, गंध नाही ग हुंबरा देव तुला काय काय हवा, हुंबरा देव तुला काय काय हवा, आम्हाला पाहिजे झोरेचा मान, आम्हाला पाहिजे झोरेचा मान, घेरेवर म्या तुझेचा मान, झारे घेरे देवा झोरेचा मान, घेरे उंबरा देवा तुला काय काय हवा, उंबरा देवा काय काय, आम्हाला पाहिजे आरतीचा मान, आम्हाला पाहिजे आरतीचा मान, घेरे देवा आरतीचा मान, घेरे देवा आरतीचा, उंबरा देवा तुला काय काय हवा, उंबरा देवा तुला काय, आम्हाला आम्हाला पाहिजे कराचा मान. चला, छान असं गणेश पूजन आणि मांडव स्थापना या ठिकाणी झाले, पण या ठिकाणी महिलांचा हसी मजाक जे चालू आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. बघा हे बघा, छान लग्नाच्या वेळी छान. आणि मावशीने हा बघा मिक्सर आणलेला आहे, नवरीला आणलेला आहे, आणि नवरी मुलगी इकडे नवरी मुलगी आहे का, आणि हा नवरा मुलगा आहे. आणि महिला मंडळांची ही मजा मस्ती हसी मजाक आज हळदीच्या दिवशी आणि मांडव स्थापनेच्या दिवशी आपल्याला पाहायला मिळते. आणि आता इकडे नाव घेत आहेत बघा आपले. हा, आता नाव घेतात. बाबा छान असा नाव घेतलेला आहे, काय लसूण आणि गाडीत बसून. आता नवरी नाव घेते बघा, आता बघूया आपण. पुस्तकाला भूगोलाची कवर, सुरेखाचं नाव घेते पांडुरंगची लवर. अरे बघा, छान असं नाव घेतलेलं आहे, म्हणजे सुरेखा काकीचं नाव घेतलंय पांडुरंगांची लवर. ही आपल्याला हसी मजाक आमच्या कोळीवाड्यात पाहायला मिळत असते, कोळी गाड्यांमध्ये. आणि संध्याकाळी जो नाच असणार आहे कोळी गीतांवर, तो सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल.
आणि नवरा नवरी मुलीला आता थंड पाजतायत बघा, तहान लागले. छान. आता मांडव स्थापना थोड्या वेळातच झालेली आहे आणि या ठिकाणी जी हसी मजाक चालू आहे ती पाहायला मिळते बघा. चला, या ठिकाणी मांडव स्थापना पुरोहितांमार्फत झाली होती, पण सुरेखा काकी वगैरे आहेत, अनु काकी आहेत या ठिकाणी, आणि हसी मजाक जी महिलांची आमच्या कोळीवाड्यात जी होते ती पाहायला मिळते तुम्हाला. काय म्हणताय? आणि जोड्याने पाया पडतायत बघा, मावशीच्या पाया पडतायत, हे बघा पाया पडतायत, आशीर्वाद दिलाय आणि छान मांडव स्थापना आपल्याला पाहायला मिळाली. त्यांची हसी मजाक अजून तुम्हाला पाहायला मिळेल थोड्या वेळाने. रात्री आणि संध्याकाळची जी हळद असणार आहे ती सुद्धा पाहायला मिळेल. इकडे मावशी, मामी आणि ताई सुद्धा बसलेली आहे बघा, काकी आहे या ठिकाणी. झालं, जेवलात काय? नाही, इकडे जेवण चालू आहे आणि आपण मांडवात आलो बघा. इकडे पाहुण्यांना आणि पंचक्रोशीतून आलेल्या सगळ्या वराडी मंडळांना या ठिकाणी मंडपामध्ये भोजन व्यवस्था केलेली आहे. चला, आपण भोजनाचा सुद्धा थोडक्यात एक व्हिडिओ बघूया. आणि छान या ठिकाणी ज्या करवल्या आणि महिला मंडळ जो हसी मजाक करतो तो सुद्धा आपल्याला कसा वाटतोय तो कमेंट्स करा. कारण का कोळीवाड्यातली ही जी गाणी आहेत ही पुढे आपल्याला ऐकायला मिळणार आहेत की नाही मिळणार आहेत माहीत नाही. कारण का मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं, हल्ली बँजो DJ याच्यावर सगळेजण नाचतात, पण कोळीवाड्यात तुम्हाला पाहायचं असेल तर कोळी गाण्यांवर. आणि कोळी गाणी ही विरळ झालेली आहेत, लग्नाची गाणी विरळ झालेली आहेत, हळदीची गाणी विरळ झालेली आहेत, ती आपल्याला पाहायला मिळते. इकडे अजून काहीतरी त्यांनी नाच काढलेला आहे, बघूया आपण सोंग काढलेला आहे, बघूया आपण सुरेखा काकूनी कोणता सोंग घेतलेला आहे तो. आता हे जोडपं आलेला आहे बघा, अनु काकी आहे आणि सुरेखा काकी आहे आणि पाया पडायला आलेले आहेत. नवीन लग्न यांचं पण झालेलं आहे, आजोबांच्या पाया पडतायत, आशीर्वाद घेत आहेत इकडे. चला, ही हसी मजाक तर पाहायला मिळते आपल्याला. छान असं हा लग्न सोहळा आकाशचा पाहायला मिळते, आज हळद पाहायला मिळते आपल्याला. आमचे केतन दादा सुद्धा आलेले आहेत बघा. चला, इकडे मामा आलेत बघा, आपले नरेश मामा आहेत. इकडे जेवणावळी चालू आहे, पण इकडे आलेत बघा. अरे, यांना नावं नाही घालतायत, म्हणजे आंघोळ घालतायत बघा. सुरेखा काकीला नवरा बनवलेला आहे आणि अनु काकीला नवरी बनवलेली आहे आणि यांना आंघोळ घालतायत. खरंच ही मजा मस्ती आपल्याला आमच्या या कोळीवाड्यातच पाहायला मिळते. आणि वारा घातला जातोय बघा. सुरेखा काकी ही बघा आपल्याला पाहायला मिळते आणि रात्री सुरेखा काकीची धमाल आपल्याला पाहायला मिळणार आहे. असं आपलं हे कोळीवाड्यातलं लग्न धामधुमीत आणि हसी मजाक मध्ये जे पाहायला मिळते आपल्याला. चला, कळशी तांब्या मी घेते, दादा मी लग्नाला येते, ही हसी मजाक आपल्याला पाहायला मिळते. आकाशची हळद, मुहूर्ताची हळद आपण पाहिलं, तो व्हिडिओ पाहिलात. आणि आता आपण पाहिलं तो म्हणजे मांडव स्थापनेचा. आपण उंबर आणण्यासाठी होळीजवळ गेलो, त्यानंतर उंबराची पूजा वगैरे केली आणि उंबर घेऊन आपण आपल्या मंडपामध्ये आलो. तिथे उंबर गणेश पूजन झालं, उंबराची स्थापना झाली आणि आमच्या या महिला मंडळाची हसी मजाक जी चालू आहे मांडवामध्ये, ही मजा मस्ती आपल्याला कोळीवाड्यातच पाहायला मिळते. आणि खास करून विविध कार्यक्रम असतात त्यावेळेस पाहायला मिळते, हळदीला पाहायला मिळते. संध्याकाळचा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहे, तो म्हणजे संध्याकाळची हळद आकाशला लागणार आहे आणि त्यानंतर कोळी गाण्यांवर जे सगळेजण थिरकणार आहेत यांच्या वेशभूषात सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. चला तर आपल्याला हा मांडव स्थापनेचा व्हिडिओ आणि यांची हसी मजाक कशी वाटली ती कमेंट्स करून जरूर पाठवा. आपल्या कमेंट जरुरीच्या आहेत. आणि असेच नवनवीन आमच्या कोळीवाड्यातले सगळे पारंपरिक सण आणि श्रीवर्धनचे पारंपरिक उत्सव पाहायचे असतील तर अजून सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर प्रथम सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद. चला, भेटूया आता संध्याकाळच्या हळदीला आणि हळदीच्या नाचाला.